पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारची 11 वर्षे सेवा, सुशासन व गरीब कल्याणला समर्पित आहेत। आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पाकडून सिद्धीकडे नेणारी ही 11 वर्ष असून जनकल्याणासाठी संकल्प, प्रयत्न आणि समर्पणाचा सुवर्ण काळ मोदी सरकारमुळे सर्वांना अनुभवता येतोय। मोदी सरकारने मागच्या 11 वर्षात केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्ण अक्षरात केली जावी अशा शब्दात योगेश सागर यांनी मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या 11 वर्षातील कार्यांची प्रशंसा केली आहे। यावेळी सागर यांनी मोदी सरकारनं महिला, युवा, शेतकरी, दलित, आदिवासी, ओबीसी घटक यांच्या कल्याणासाठी आणलेल्या विविध योजना तसेच सरकारच्या कामगिरीचा आढावाही घेतला आहे। या पत्रकार परिषदेला ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, प्रवक्ते सागर भदे, राजेश मडवी, रमेश आमरे, मुकेश मोकाशी, सुनेत जोशी, नितेश शहा, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, डॉक्टर समीरा भारती तसेच मोठ्या संख्येने व्यापारी आणि बुद्धिजीवी नागरिक उपस्थित होते। योगेश सागर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करत विकासाचे युगपुरुष केले। भ्रष्टाचार, घोटाळे, तुष्टीकरणाची जागा, जबाबदारी, पारदर्शकता आणि विकासाने घेतले। मागच्या 11 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मूलमंत्रानुसार मोदी सरकारने मोठं कार्य करत विकास, अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले। डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण, संरक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारनं उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचंही त्यांनी म्हटलंय। यावेळी भाजपाचे माजी मंत्री व आमदार योगेश सागर यांनी सविस्तर माहिती दिली आहे। त्याचं विस्तृत विवरण सांगितलेलं आहे। आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणच्या ज्या कार्य मागील 10 वर्षात 2014 पासून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून होत आहेत, त्याचे युवा क्षेत्रात केलेली कामं असतील, महिलांसाठी केलेली कामं असतील, शेतकऱ्यांसाठी केलेली कामं असतील, आरोग्य क्षेत्रात केलेली कामं असतील, शैक्षणिक क्षेत्रात केलेली कामं असतील, संरक्षणाच्या क्षेत्रात केलेली कामं असतील, संरक्षण निर्यातच्या क्षेत्रात केलेली कामं असतील, देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर ढाचाकीय सुविधाचा विकासासाठी केलेली कामं असतील, त्याची एक सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणची पुस्तिका सुद्धा हे आपल्याला देण्यात येणार आहे। याच्यामध्ये सगळे विवरण आहेत की या देशामध्ये मागील 10 वर्षामध्ये आणि मोदी 811च्या माध्यमातून जी कामं झाली एनडीएच्या माध्यमातून केंद्र सरकारची, याचा सगळा उल्लेख याच्यामध्ये आहे। देशभरातल्या सामान्य जनापर्यंत त्यांच्या अधिकारातल्या विषय आणि त्यांचे हक्काची विकास हे पोहोचवण्याचं काम ज्या पद्धतीने केलं आहे, मागील 2014च्या पुढच्या काळामध्ये हा देश हा जगाच्या 11व्या क्रमांकावर असलेला आर्थिक उलाढाल करणारा देश होता। आता आपण जगाच्या 4थ्या क्रमांकावर आलेले देश आहोत। आता आपण जपानला जर मागे टाकला तर पुढच्या 2 वर्षात आपण जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होणार आहोत। ही जी मोदीजींची आणि एनडीएच्या शासनामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेली कामगिरी आहे। सामान्य जनापर्यंत देण्याचा आणि विकसित भारतमध्ये सामान्य जनाचा हिस्सा कसा वाढेल, सामान्य माणसांचा सहयोग कसा मोठ्या प्रमाणात येईल, ज्यामुळे 2047 पर्यंत विकसित भारत करण्याची कल्पना आहे, तो साध्य करता येईल, त्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे। राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माननीय एकनाथराव शिंदे, माननीय अजितदादा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात। हे तिन्ही पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत, कालच आपण बातमी वाचली असेल की नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादनाचा मोठा कारखाना जवळजवळ 10,000 कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट करून 2,000 ते 2,500 लोकांना प्रत्यक्ष आणि जवळजवळ 15,000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असा कारखान्याचं भूमिपूजन झालं आहे। काल माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री यांच्या सहयोगाने, केंद्र सरकारच्या सहयोगाने 5 जगातल्या मोठ्या विश्वविद्यालयाचा महाराष्ट्राबरोबर करार झालेला आहे। त्यांच्या नवी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये युनिव्हर्सिटी येत आहेत। अशी विकासाची भरपूर कामं दावोसमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात गेलेल्या प्रतिनिधी मंडळाने
16 लाख कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट्स गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. त्यापैकी मटेरियलाइज व्हायला सुरू झालं आहे, त्यांचे करारनामे व्हायला सुरू झाले आहेत, त्यांच्या पाहण्या सुरू झाल्या आहेत, त्यांचे सर्वे सुरू झाले आहेत. तर हेच सगळं महाराष्ट्राला सुद्धा प्रगतीच्या वाटचालावर देवेंद्रजीच्या नेतृत्वात आणि माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनामध्ये चाललं आहे. हे आपला सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपण प्रयत्न करतोय.